रामकृष्ण हरी मित्रांनो, सकाळीच अद्वैत आणि रियांशचा धिंगाणा चालू झाला होता. सोप्याचं कवर बाहेर नेऊन टाकायचं किंवा सोप्यावर चढून खाली उतरायचं हेच त्यांचं काम चालू होतं. नुसता गोंधळच, घरभर आरडाओरड, मस्ती, हसणं, धिंगाणा सुरूच होता. घरातील लेकरांचा तो धिंगाणा, आरडाओरड, मस्ती थोडं त्रासदायक वाटतं, पण घराला जीव त्यानेच येतो. सकाळी थोडा वेळ धिंगाणा घातला, नंतर आंघोळ्या केल्या आणि आंघोळ्या केल्यानंतर ते परत थोडा वेळ झोपी गेले. दुपारी उठल्यानंतर त्यांना सारखेच कपडे घातले. एकदम जुळे बाळ असल्यासारखेच वाटत होते. मुरकूल तळले होते आणि दोघांनाही ते खूप आवडले होते. दोघेही ते खाण्याचं काम करत होते आणि ते खाण्यासोबतच दोघांची दंगामस्ती चालूच होती. अंगणात सगळीकडे धावत होते. एक पळत होता, दुसरा त्याच्या मागे पळत होता. रियान्श शांतपणे खेळत होता, तर अद्वैत नुसता पळतच होता. अद्वैत अजिबात शांत नाही. तो नुसता मस्ती करतो आणि सगळ्या अंगणात सगळीकडेच नुसता पळत राहतो. संध्याकाळ झाली आणि आम्ही गावात महादेवाच्या दर्शनासाठी गेलो होतो. महादेवाचं दर्शन घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर पुन्हा यांचा धिंगाणा चालूच होता. कोणी नाचतंय तर कोणी सोफ्यावरून उड्या मारत होतं. त्यानंतर परत थोडासा पाऊस सुरू झाला आणि पावसामुळे सगळं वातावरणच पुन्हा बदलून गेलं. अशा प्रकारे हा दिवस लेकरांच्या हसण्यात, खेळण्यात दंगून गेला होता. आणि रामकृष्ण हरी मित्रांनो.